युतीच्या निर्णयानंतर आज पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये होणार बैठक। मुख्यमंत्री मातोश्रीवर जाऊन युतीतील जागा वाटपाचा घेणार आढावा। पाकिस्ताननं अतिरिक्त सैन्य काश्मीरमधल्या संवेदनशील ठिकाणी हलवलं, सुरक्षा दलातल्या सूत्रांची माहिती। तर नागरी ठिकाणांना लक्ष्य न करण्याचा भारताचा पाकिस्तानला सज्जड दम। पाकिस्तानचे राजदूत सोहेल महमूद यांना पाकिस्ताननं पुन्हा भारतात पाठवणार। पुलवामा हल्ल्यानंतर भारताशी वाटाघाटी करण्याची पाकची तयारी। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांची माहिती। राफेल विमान कराराबाबत दाखल पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात खडाजंगी। करारासंबंधीची महत्त्वाची कागदपत्र संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली असल्याची केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार आणि आमदारांमध्ये जुंपली। मुख्यमंत्र्यांसमोरच एकमेकांवर चपलेनं प्रहार। उत्तर प्रदेशात संत कबीर नगर जिल्ह्यातला धक्कादायक प्रकार। राजापुरातून हद्दपार झालेला नाणार प्रकल्प रायगडमध्ये हलवण्याच्या हालचालींना वेग। रायगडकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण। रोहा, अलिबाग, मुरुड परिसरातील सुमारे 50,000 एकर जमीन करणार अधिग्रहित। मार्च अखेर बँकांची कर्ज आणखी स्वस्त होण्याची शक्यता। गृह कर्जासह अन्य कर्जांच्या व्याजदरात 5 ते 10 पॉइंटनं घट होण्याची संकेत। आरबीआय आणि अन्य बँक प्रमुखांच्या बैठकीमध्ये व्याजदराबाबत चर्चा। जागतिक स्तरावर भारतातील इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त। 230 देशातील सर्व्हेनंतर स्पष्ट। तर स्मार्टफोन वापरावर चीननंतर भारत हा जगातील दुसरा मोठा देश। पांढरकवड्यातील नरभक्षक अवनी वाघिणीच्या हत्येवरून नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। 29 मार्च पर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश। अखेर नागपूरकरांची मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा आज संपणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार नागपूर मेट्रोचं लोकार्पण।